नमस्कार 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 सर्वांचं मी स्वागत करतोय माझ्या स्वर्गंधार निषाद या चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी एक पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तो कोणता आहे ते सांगणारच आहे, पण तत्पूर्वी एक नम्र विनंती आहे, माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींना माझे व्हिडिओ शेअर करा। आता आपण बघणार आहोत राग भैरवी या रागिणीसारखी दुसरी सुप्रसिद्ध कोणतीही रागिणी नाही असं संगीतज्ञांचं मत आहे। ही रागिणी भैरवी थाटातून निर्माण झालेली आहे। प्राचीन ग्रंथानुसार रेगधनी हे कोमल स्वर या रागिणीमध्ये घेतल्यास हे या रागाचे शुद्ध स्वरूप होते। या रागिणीला सर्व स्वर कोमल घेऊन गाण्याची जुनी पद्धत आहे, पण संगीतज्ञ आपल्या मतानुसार 12ही स्वर घेऊनही ही रागिणी गातात। त्यामुळे ही रागिणी उठावदार बनते। संगीत मैफिलीमध्ये ही रागिणी शेवटी गातात। या रागिणीनंतर कोणताही राग गायला जाऊ नये असं संगीतज्ञांचं मत आहे। या रागाचा वादी स्वर ध दैवत आहे। या रागाचा संवादी स्वर ग गंधार आहे। या रागाचा रस भक्तियुक्त शृंगारमय आहे। या रागाची गाण्याची वेळ सकाळचा पहिला प्रहर म्हणजेच सकाळी 6 ते 9 आहे। या रागाची जाती संपूर्ण आहे। या रागाचे आरोह आणि अवरोह बघूया। सा रे ग म प द नि सा, सा नि ध प म ग रे सा। धन्यवाद। धन्यवाद।